नमस्कार मित्रांनो, 1 जूनपासून बँकांचे नियम बदलणार आहे। मित्रांनो, बँक धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमचे बँक खाते या ठिकाणी रिकामे होऊ शकते। तसेच तुम्ही जराही चुकलात तरी तुम्हाला आता माफी नाही, कारण की या नवीन नियमांचा तुमच्या खिशावर, तुमच्या खर्चावर थेट परिणाम होणार आहे। मग हे जे बदल आहेत त्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने अतिशय महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहे। मग सरकारकडून सुद्धा चेकिंग सुरू आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूयात की कोणकोणते नियम बदलले आहेत की ज्यामुळे तुमच्या खिशावर याचा थेट परिणाम होत आहे। मित्रांनो, मे महिना संपत आला आहे। क्रेडिट कार्ड युजरसाठी एक नवीन नियम सुरू होणार आहे। 1 जून 2025 पासून अनेक मोठ्या बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करणार आहेत। या नवीन नियमांचा तुमच्या खिशावर, रिवॉर्ड्स आणि खर्चावर थेट परिणाम होणार आहे। जर तुम्ही ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे। मित्रांनो, ऑटो डेबिट फेल झालं तर आता तुम्हाला 2% दंड आकारला जाणार आहे। जर तुम्ही ऑटो डेबिट सेट केला असेल आणि ते कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाले तर बँका आता तुमच्याकडून 2% दंड आकारू शकतात। कोटक महिंद्रा बँकेने या बदलाबाबत आधीच माहिती जारी केलेली आहे। याचा अर्थ असा की वेळेवर पैसे देणे आता पूर्वीप्रमाणे जास्त महत्त्वाचे झाले आहे। मित्रांनो, युटिलिटी बिलांवर सुद्धा दंड आकारले जाणार आहे। आता जर तुम्ही वीज, पाणी, गॅस यासारखी युटिलिटी बिले निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त भरली तर तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट सायकलमध्ये 1% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल। पण काही प्रीमियर आणि निवडक कार्डांना यातून सूट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलवरील खर्च वाढला आहे। आता इंधनावरील नवीन शुल्क आकारले जाईल। जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनावर एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर तुम्हाला 1% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल। तथापि इंडियन ऑइल, कोटक कार्ड आणि काही प्रीमियर कार्ड या नियमाबाहेर आहेत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन आणि DCC शुल्क, जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पेमेंट केले आणि DCC म्हणजे डायनॅमिक करन्सी कन्व्हर्शन वापरला तर बँक आता तुमच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारेल। शिक्षणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय देयकांवरही नवीन शुल्क लागू होतील। बँकांच्या वेबसाईटवरून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। मित्रांनो, रिवॉर्ड्स पॉईंट्समध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे। 1 जूनपासून रिवॉर्ड्स पॉईंट्समध्ये मोठा बदल होणार आहे। त्याआधी हे रिवॉर्ड्स पॉईंट आतापर्यंत कसे मिळत होते ते आपण जाणून घेऊया। रिवॉर्ड पॉईंट्सवर कसे मिळायचे तर प्रत्येक खर्चावर पॉईंट्स जेव्हा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड शॉपिंग, रेस्टॉरंट पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, इतर खरेदीसाठी वापरता तेव्हा बँक निश्चित दराने रिवॉर्ड्स पॉईंट देते। उदाहरणार्थ, खर्च केलेल्या 100 रुपयावर 1 ते 5 पॉईंट्स मिळतात। कार्ड प्रकारावर अवलंबून आहे। बोनस आणि माइलस्टोन पॉईंट्स, काही कार्ड विशिष्ट प्रमाणात वार्षिक खर्च केला, उदाहरणार्थ 1 लाख, तर साध्य केल्यावर बोनस पॉईंट देतात। विशेष कॅटेगरी पॉईंट्स, प्रवास, फूड डिलिव्हरी, इंधन, ब्रँडेड स्टोअरवर अधिक रिवॉर्ड्स मिळतात। रिवॉर्ड्सचा वापर आपण कसा करतो तर शॉपिंग व्हाउचर, फ्लाईट तिकिटे, रिचार्ज, उत्पादने किंवा कॅशबॅकसाठी पॉईंट्स रिडीम केले जाऊ शकतात। मित्रांनो, 1 जून 2025 पासून कोणता मोठा बदल होईल तर अनेक खर्चावर रिवॉर्ड्स पॉईंट उपलब्ध नसतील। जसे की तुम्ही भाडे द्यायचे असेल तर तुम्हाला रिवॉर्ड्स पॉईंट भेटणार नाही। वॉलेट टॉपअप करायचं असेल, पेटीएम, फोनपे, तर रिवॉर्ड्स पॉईंट भेटणार नाही। युटिलिटी बिल, वीज बिल, पाणी बिल भरायचं असेल तर तुम्हाला रिवॉर्ड्स पॉईंट भेटणार नाही। विमा भरायचा असेल, सरकारी शुल्क भरायचं असेल, शिक्षण शुल्क भरायचं असेल, टोल आणि वाहतूक भरायची असेल तर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स भेटणार नाही। जे रिवॉर्ड्स पॉईंट बँकेच्या मार्फत आधी दिल्या जात होते, तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बँक रिवॉर्ड्स पॉईंट देत होती। वार्षिक शुल्क माफ करण्याचा देखील परिणाम होणार आहे। आता बँका वार्षिक खर्च मोजताना भाडे, वॉलेट, ट्रान्झॅक्शन व्यवहार जोडणार नाहीत। याचा अर्थ त्यांचे वार्षिक शुल्क माफ केले जाणार नाही। याचा काय परिणाम होईल तर जे लोक दरमहा क्रेडिट कार्डद्वारे भाडे, विमा किंवा वॉलेट टॉपअप भरत होते त्यांना आता रिवॉर्ड पॉईंटचा लाभ मिळणार नाही। अनावश्यक खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून जे हुशार युजर आहेत त्यांनाच खरा फायदा मिळू शकेल। मित्रांनो, तुम्ही सुद्धा बँकेचे कार्ड वापरत असाल तर या पद्धतीने तुमच्या कार्डवर म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ठिकाणी तुमच्यावर असे शुल्क लागणार आहे। तुमच्या खिशावर या ठिकाणी भार पडणार आहे। प्रकारचे महत्त्वाचे नियम 1 जूनपासून बँकांचे बदलणार आहेत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।